किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अमृत वैदी 12 बॉल 34 धावा नॉट आउट राहिला जोरदार टाळ्या गेम चेंजर मॅच विनर आणि जबरदस्त फिनिशर वेल डन अमृत या सदिच्छा या शुभेच्छा कोचिवडा टीमला आणि तुम्हालाही चला विपिन महेंद्र प्रताप सिंग यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भावेश अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय लाईन टू लाईन लेन टू लेन आणि अगदी विकेटच्या मधोमध 2 फलंदाजांना सापडले गेले 2 विकेट गमावल्यात ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन भावेश तयार आणि बॅटिंगसाठी अरमान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। हलक्या हाताने फक्त सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण वापर केलाय। एक धाव घेत आहेत धावसंख्या पोहोचते ती 1 वरती अकाउंट इथे ओपन केले धावसंख्या 1 वरती 2 विकेट माघारी परतल्यानंतर जय हनुमान टिवरी ब टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्वेंटी बॉईज अध्यक्ष रुपेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। मोठा प्रहार केलाय सूरज मालीचा फटका फसतोय बॉल हवेत आहे हा जेल महत्वाचा असेल मात्र 1 बाउन्सने बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय। जबरदस्त फटका ऑन दी अप ऑन दी राईज खेळले आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे चौकार। आडव्या बॅटचा वापर केलाय जबरदस्त फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे श्रद्धांजली चषक षटकार। आम्ही काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला नजाकत भरा शॉट सरळ आउट ऑफ द पार्क आणि भूपेंद्र भोईर यांचं षटकाराने स्वागत केलंय। ऑफ साइडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राइव्ह एक नंतर डेफिनेटली मेल मिसफील्डचा फायदा मिळाला एकच धावेवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत विवेक मिश्रा यावेळेला दर्शवत आहेत 12 धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 गडी बाद झाले. शशी लवकरात लवकर बाद झाले. रवींद्र ठक्कर या गावचे सरपंच सुद्धा पाहायला मिळत आहेत. मोठी गावाची जबाबदारी आणि त्यानंतर खेळाची जबाबदारी मात्र स्वीकारली नाही. दिनेश किने आमच्या समवेत जोडले गेलेत. व्हॉइस ऑफ पांजू, बऱ्याच वर्षांचा अनुभव, मात्र कॉमेंट्री बॉक्स मधून ते शेअर करत असतात. 40+ क्रिकेट जे मास्टर क्रिकेट खेळलं जातं त्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकतायत. वेलकम दिनेश जिकिनी, आपलं सहर्ष स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नेत्रदीपक असं आयोजन नियोजन जय हनुमान मंडल टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्यानंतर अगदी भागीदारीची आवश्यकता होती आणि ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होत असताना एका बाजूला सूरज माली तर दुसऱ्या बाजूला अरमान या 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज मालीच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आतापर्यंत आपण पाहिलाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती प्रणव तयार होतोय. मागच्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं जबरदस्त खेळ राहिला. प्रकाश 11 कोचिवडा हा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणव तयार. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, दूर ठेवलं होतं चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. धावसंख्या पोचते ती 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात अगदी आपण पाहिलं. यावेळेस थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळते प्रणवच्या माध्यमातून. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर सूरज माली पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे दाद मागताय. एसटी चितचं अपील जोरात आहे, मात्र तिसऱ्या पंचांची मदत लगेच घेतली गेले परशुराम पाटील सरांच्या माध्यमातून. काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला, विरुद्ध दिली होती. निश्चितच फटका खेळण्याकरता क्रीजच्या बाहेर आलेत का हे पाहावं लागेल. तेरा धावा 2 गडी अगदी निश्चितच आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती अगदी लालच दिली होती फलंदाजाला. आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा मनसुबा होता सूरज मालीचा. चेक करतायत तिसरे पंच आपण पाहिलं तर अमोल वेतुस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सरांचा लगेच इशारा आलाय की नॉट आउट. क्रीजमध्ये सुखरूप आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जेव्हा एस्ट्यांना चेंडू लागला त्यावेळेस अगदी पाय मध्ये आला होता फलंदाजाचा. आपण पाहतोय प्रॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप आहेत. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रणवचं कौतुक करावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर पहिला चेंडू जास्त बाहेरच्या दिशेने वळाला. यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नात मिडॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव घेतली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोचते ती फलकावरती 14 धावा. 2 विकेट गमावल्यानंतर चांगली भागीदारी लावली जाते. कारण भागीदारीची आवश्यकता आहे टीम जय हनुमान टिवरी ब संघाला. आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर अनपेक्षित बाउन्स होता, उचली होती, त्याला फोर्स करायचं होतं या चेंडूला आपण पाहिलं तर. आणि बॉल निघून जातो एसटी रक्षकाच्या दिशेने. जबरदस्त एसटी रक्षण पाहायला मिळतं एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि तितकंच कौतुक करावं लागेल प्रणव या गोलंदाजाचा. अचूक टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी राहिली गेली आहे प्रमोद सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत प्रणवच्या माध्यमातून. पहिला बॉल व्यतिरिक्त आपण पाहिलं तर .1 अशा पद्धतीने 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 14-2. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान टिवरी बी हा संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन द टोस करण्याचा प्रयत्न, इझिली कॅच. कव्हर पॉइंट मध्ये कोणतीही मिस्टेक करणार नाही फिल्डर. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. अखेरकार प्रणवला मात्र विकेट मिळाली.
3 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या 14 वरती पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच केला होता आणि त्यावरती फोर्स करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतला आणि पॉइंटच्या क्षेत्रात जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. मिलन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू अगदी गॅपमध्ये बॉलला पाठवलाय, वेगवान अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. आल्या आल्या मोठा फटका खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत आणि याही वेळेला बॉलला पाठवले प्रेक्षक मायबापांच्या भेटी करता चौकार. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून सध्या जे कॉमेंटेटर पॅनल आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये त्यांचं संपूर्ण ॲडिशनल आपण पाहू शकता. थँक्यू व्हेरी मच स्वराज पाटील, महानजी पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगली स्पर्धा, अप्रतिम नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आपण पाहू शकताय. सध्या मॅच क्रमांक 2 सुरू आहे. आई मरुदेवी राजवली बी टीमने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन सध्या पाहायला मिळतात 11च्या सरासरीने. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम दिनेश की मागील काही 2 ते 3 वर्षामध्ये एवढं ईस्ट आणि वेस्ट नायगाव आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट क्रिकेट झालंय. अप्रतिम सुधारित क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मग चॅम्पियनच्या मॅचेस पाहायला मिळतात, मग आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत ते सामने आपल्याला पाहायला मिळतात. मग एकगाव एक फॉर्मॅट आपण पाहू शकतायत. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आता प्रत्येक खेळाडूंनी चांगली प्रगती केली आणि ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय आणि एक पाऊल पुढे असंच म्हणायला हरकत नाहीये. निश्चितच ज्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहतोय, जुचंद्रच्या नगरीत म्हणा, टिवरीच्या नगरीत म्हणा, सातत्याने क्रिकेट आणि नायगावच्या अगदी एकविरा नायगावच्या मैदानावरती म्हणा, गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 3चं षटक भावेश गोलंदाजी मार्गावरती आलेत. आल्या आल्या भावेशचं स्वागत केले. जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज मालीच्या बॅटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाटील साहेब आणि प्रज्ञेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं या श्रद्धांजली चषक 2026 मध्ये सहर्ष सुस्वागतम. या बोला ऑन साईडला वा ओर पिच बॉल आणि त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. कडक शॉट पाहायला मिळतोय. भावेशच्या बरोबर गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. सूरज माळीच्या बॅटमधून चौकारानंतर आलेला खणखणीत स्पेक्टॅक्युलर षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग सूरज मालीच्या माध्यमातून या मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे टाकलेला चेंडू होता आणि त्यावरती अगदी तुटून पडलेत फलंदाज सूरज मालीला. आपण पाहिलं तर याच मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा सूरज मालीने केला होता. पुन्हा एकदा अगदी खेचून मारला. यावेळेस पाहिलं तर बॉल चाललाय हवाई यात्रावरती. 6 धावा षटकार.
माळी इज ऑन अ फायर. अक्षरशः प्रेमात खेळपट्टी पडलेली आहे. 38-3. चांगला बॉल, ऑफ ब्रेक बॉल फिरवला यावेळेला समोरून आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 38 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान टिवरी बी हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने चांगला बॉल डिलिव्हर केला होता. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलंय व्हाईट बॉल आणि यस व्हाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39, लॉस ऑफ 3 विकेट. 39 धावा, 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव वाढतोय गोलंदाजावरती, कारण 2 षटकार 1 चौकार आलाय आतापर्यंत या 4 बॉलमध्ये. अगदी आपण पाहतोय जय हनुमान टिवरी ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पुरस्कर्ते आहेत दीनानाथ साहनी, धोनी आणि रोशन भोईर पिंट्या याने हा संघ पुरस्कृत केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज माली अफलातून बॅटिंग, जबरदस्त फटके, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारे फटके, चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. याही वेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू, त्यावरती आक्रमण केले आणि क्षेत्ररक्षकांनी चुकी केले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अगदी आपण पाहतोय चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसात जसे चौकार षटकार आपण पाहिले होते तसेच चौकार षटकार आजही येत आहेत. प्रमोद सर, चांगले फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला सूरज माळीकडे आहे. व्हाईट बॉलचा दरम्यान इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 44 या धावसंख्येवर 44 रन. एक अंडरस्टँडिंग टोटल सध्या तरी तिसऱ्या षटकातील 5व्या बॉल पर्यंत पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज भावेश येत आहेत. झेल होऊ शकेल का? नाही. कॅच ड्रॉफ्ट हा झेल होऊ शकला असता, परंतु कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. गोलंदाजी करताना पुढे जातात, त्यानंतर पाठीमागे येऊन पुन्हा एकदा तुम्हाला त्याच चेंडूकडे लक्ष ठेवावं लागतं, परंतु इथे कुठेतरी आय कोऑर्डिनेशन डळमळीत झालं. कॅच ड्रॉप झाली आणि संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 15च्या करंट रन रेटने जय हनुमान टिवरी बी 45, लॉस ऑफ 3 विकेट. संघाचे ऑनर मी विनंती करतोय प्रकाशजी कोहली यांना की आपण व्यासपीठावर येऊन असा नसतं व्हायचं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या 45 धावा. एफर्ट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला, मात्र एफर्टची दाद द्यावी लागेल. जर विकेट मिळाली असती तर निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा दबाव वाढला असता बॅटिंग करणाऱ्या संघावरती. यावेळी जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. डॉट बॉल येतोय. प्रशांत येतोय गोलंदाजी मार्गावरती. 3 षटकं आतापर्यंत डॉमिनेट केले बॅटिंग करत असताना. 45 धावा, 12 बॉलमध्ये 33 धावा सूरज मालीच्या बॅटमधनं आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 11 बॉलचा खेळ या इनिंगमध्ये बाकी आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा होईल का? तर यस, डेफिनेटली 1 फॉर द ओव्हरचाही इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेर उचली देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. आपण पाहिलं तर पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. यावेळेस थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळते. धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र पाठीमागच्या दिशेने जबरदस्त एफर्ट होते. झेल कन्वर्ट केला होता, मात्र बॉडी बॅलेन्स व्यवस्थित राखू शकले नाहीत आणि तिथेही आपण पाहिलं तर सूरज मालीला आणखीन एक जीवनदान मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज माळी आज नशीब घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. लक फॅक्टर त्याला साथ देत असताना 46, लॉस ऑफ 3 विकेट. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय आणि जय हनुमान टिवरी 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 47-3. गोलंदाज सज्ज. सूरज माळी 34 वर खेळी करतोय 13 बॉलमध्ये.
चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम बॉलची हाताळणी केली जाते. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रशांतच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. अगदी प्रशांतचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलवरती 2च धावा त्याने खर्च केल्यात. थोडंसं दबावात आणण्याचं काम तो करतोय, कमबॅक करून देतोय आपल्या आई मरुदेवी राजावली ब संघाचा. मैदानाच्या आतमध्ये 47ला 3 विकेट. मिलनला आपण पाहिलं तर 2 चौकारांशी 8 या धावसंख्येवरती खेळतोय. रनवेमध्ये थोडासा बिघाड येतोय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावरती प्रशांत तयार होतोय. मोठा फटका खेळायचा होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केले. पाठीमागच्या दिशेने तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवला गेला आणि एकच धावी ते कंप्लीट केली गेले. धावसंख्या 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रशांतने अफलातून गोलंदाजी केल्या आतापर्यंत. आपण पाहतोय 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा, त्यामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपाने वाईटची धावी खर्च केलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार होतोय. उजव्या हाताने सूरज माली करता यावेळेस स्वतःला जागा दिली, रूम बनवला आणि पाठीमागच्या दिशेने लॉंग लेगच्या दरम्यान बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. युथ 6. तीन फटका पाहायला मिळाला. थोडीशी मात्र यावेळेला जरूर जागा दिली होती, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं सूरज माईने आणि त्याचा बॉटम हँड पहा अप्रतिम पाहायला मिळतो. थोडासा फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न करत असताना स्वीट स्पॉटला बॉल बरोबर कनेक्ट झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी सध्या तो 40वर खेळी करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54-54 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान टिवरी बी हा संघ आपण पाहू शकताय. 14 बॉलमध्ये 40 रन. या बॉलला मात्र डबल माइंडमध्ये लेफ्ट केलं गेलं. चांगला निर्णय घेतला. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अर्धशतक झळकावेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अम्मू 11 मिरारोड टीमचा अमय अगाशे याने काय बॅटिंग केली होती. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा निर्णय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 56 धावा या फलकावर. काय बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं होतं काल अमय आगाशेने. 50 धावा प्लस 6 विकेट 5 पर कंप्लीट केले होते. सचिनचा एक निर्धाव षटक पाहायला मिळालं होतं. मग ती गीतेशची बॅटिंग, साहिल पाटीलची बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्यानंतर अज्ञेशची बॅटिंग सुद्धा आपण पाहिली. सूरज माळीच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, एक्सलंट टायमिंग. 6 धावा. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग. 15 बॉलवरती 46 धावा सूरज मालीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्या होत्या. तिथे थोडा दबाव वाढला होता आणि तिथून या पद्धतीची फलंदाजी वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. 62 धावा 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. उमेश येतोय गोलंदाजी मार्गावरती. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करावा लागेल उमेशला. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिलन 2 चौकार खेचले जरूर होते, मात्र बॅटवरती बॉल व्यवस्थित येत नाही आणि तत्पूर्वी मात्र बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 63 धावा 3 गडी गमावल्यानंतर 5 बॉलचा खेळ बाकी राहिला मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग अगदी आपण पाहतोय. एका बाजूने सूरज माली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने मिलनने 5 बॉलवरती 9 धावा आतापर्यंत जमवलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना असेल
एका बाजूला टीम एकविरा नायगाव आणि दुसऱ्या बाजूला प्रांची जयू 11 अर्नाला. या दोन टीम मध्ये सामना होईल. वन बाउन्सने बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 50 धावा कंप्लीट केल्यात सूरज मालीने. वेल प्लेट. बॅक दाखवायची आहे. थँक्यू. जबरदस्त सूरज माळीचं अर्धशतक. टीमला आधार देणारी ही अर्धशतकीय खेळी आणि प्रतिस्पर्धी संघाला दबाव टाकणारी ही अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलजी पाटील आणि दाऊजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयांचं कॅश प्राइज. 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे या अर्धशतकीय खेळीसाठी. सूरज माळीच्या सुपर बॅटिंग करत असताना नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर बॉल होता. 68 धावा झालेत. ऑन साईडला. वाह, काय बॉलला यावेळेला फोर्स केला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रद्धांजली चषक षटकार. वाह सूरज माळी, वाह. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज मालीच्या बॅट मधनं कणखर फटका येतोय 6 धावांचा. 3 बॉलवरती जर 2 षटकार येत आहेत तर दर्शन भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. याही वेळेला जबरदस्त फटका. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. खेचून मारलेला फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. ऐंशी धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर लिव्ह केले. चेंडूला जाऊ दिले यष्टीरक्षकाच्या दिशेने. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. दबाव वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 81 या आकड्यावरती जाऊन पोचली गेले. सूरज माली मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. याही वेळेला बॉलला पाठवले लांब 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 लांबच लांब षटकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज दर्शन भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दाखवले साई विराज ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर रोशनजी भोईर साहेब आणि विशालजी पाटील साहेब यांच्याकडून अर्धशतकीय खेळीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि सरळ बॉलने मात्र आता वेध घेतला बाउंड्री लाईनचा. लक फॅक्टरचा चौकार. अखेरकार मात्र धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण पाहिला तर 72 धावा 21 बॉलमध्ये. 91 धावा टीमच्या पाहायला मिळतात आणि 92 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 21 बॉल 72 342.86चा स्ट्राईक रेट. 8 षटकार 5 चौकार आणि काय स्ट्राईक रेट मेंटेन केलाय 342.86. रवींद्र ठक्कर अँड ऑल टीम मात्र टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहे. स्टँडिंग ओवेशन त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. रोशन भोईर यांनी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी केलाय. प्रेक्षणीय फटकेबाजी आपण पाहू शकलात. चला विनंती असेल दोन्ही संघनायकांना की आपण टॉसच्या दिशेने या. एकविरा नायगाव संघाचा संघनायक आणि प्रांची जयू 11 अर्नाला टीमचा कॅप्टन आपण टॉसच्या दिशेने यायचा आहे. आपण सन्मानाच्या दिशेने वळतोय. व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. प्रकाशजी कोहली इथे उपस्थित आहेत. त्यांचा मी सन्मान करतोय. विनंती असेल प्रकाश कोहली यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. महेश भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. प्रकाशजी कोहली
प्रकाश 11 खोचवडे संघाचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती महेश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर 2020 बॉईज अध्यक्ष रुपेशजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय मिलिंदजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावायचा आहे. ट्वेंटी बॉईज अध्यक्ष रुपेश पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय. तदनंतर हेमराजजी मात्रे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. हेमराज मात्रे यांना विनंती करतोय आपण पुढे या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. संदीपजी मात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हेमराज मात्रे यांचा सन्मान आपण करावायचा आहे. चला विनंती असेल प्रांशी जयू 11 अर्नाला टीमचा कॅप्टन आपण या. एकविरा नायगाव संघाचा कर्णधार आलेला आहे, सन्मान इथे केला जातोय. संदीपजी मात्रे यांच्या शुभ हस्ते हेमराज मात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विनंती करतोय प्रज्ञेश पाटील आणि राजेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. रोशन पाटील आणि विशाल भोईर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जिंकण्याकरिता लक्ष आपण पाहिलं तर 92 धावांचं लक्ष ठेवले गेले मैदानाच्या आतमध्ये. चला आपण टॉसच्या दिशेने वळतोय, टॉस साठी विनंती करतोय प्लीज फ्रान्सी जयू 11 अर्नाला टीमचा कॅप्टन आपण या टॉसच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सलामी वीर दाखल झालेत. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की 50 ते 60च्या घरामध्ये जय हनुमान टिवरी बचा संघ थांबेल की काय, मात्र सूरज माली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तिथून अगदी जबरदस्त फलंदाजी नेत्रदीपक फटके त्याने दाखवले. आणि वैयक्तिक आपण पाहिलं पहिलाच बॉल मयूर करता वेगात हाताळला होता, जबरदस्त चेंडू होता. अमन गोलंदाजी मार्गावरती आले, पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करायच्या प्रयत्नात होते, मात्र प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने अकाउंट इथे ओपन केले गेले. धावसंख्या 1 वरती मोठे फटके खेळावे लागतील. नवनाथ यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान टिवरी बचा संघ तर दुसऱ्या बाजूला आई मरुदेवी राजावली बचा संघ पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका खेळले, जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू तितकासा जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळतंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव झालाय. अक्षयजी साटम आमच्या समवेत जोडले गेलेत. वेलकम अक्षयजी. थँक्यू दिनेशजी गिनी, ज्यांचा आवाज आपण ऐकतात. प्रमोदजी शिडगे सरांचा आपण आवाज ऐकतात. अमन आहे बॉलिंग मार्कवरती, चांगल्या फॉर्ममध्ये अमन यंदाच्या हंगामामध्ये, आणि तोच बॉलिंग मार्कवरती पाहतोय. तिसरा बॉल, मोठा फटका, पुन्हा एकदा बॉटमहॅनचा चांगला वापर केलाय आणि राजच्या मस्तकाला दस्तक देत पहिला षटकार सेकंड इनिंगचा सिक्सर. ब्याण्णव धावांचा प्रत्युत्तर जर द्यायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि हे ठाऊक आहे नवनाथला. आल्या आल्या मोठा फटका खेळलीत, बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावा
फलकावरती पाहायला मिळत आहेत. याही वेळेला जबरदस्त फटका खेळलेत. गॅपमध्ये बॉल चालला, आउटफील्ड फास्ट आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर. तत्पूर्वी 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गमावल्यानंतर जबरदस्त बॅटिंग आपण अनुमान टिवरी संघाची पाहिलेली आहे. आणि काय बॅटिंग केले सूरज माळी, मॅन इन फॉर्म. सध्या त्याचाच बोलबाला, दुसरी हाफ सेंचुरी आणि आजच्या रात्रीतली पहिली हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा. काल 88 पाहिला, आज 91-92 हे टार्गेट सेट. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, अपरकटचा फटका आणि टर्न अँड ट्विस्ट पहा. टिवरीचा संघ आहे, घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती सॉफ्ट कॉर्नर आलाय. टर्न काय आला बॉल, या अगोदर पाहिले प्रत्येक बॉल ज्या ज्या वेळी गेलाय रिटर्न आला नाही. या मॅच मध्ये ते घटना पाहिल्यात, याला बोलतात लक फॅक्टर. निश्चितच लक फॅक्टरचा अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सूरज मालीलाही लक फॅक्टर मिळालं होतं. 2 झेल त्याचे सुटले आणि तिथून झेल सोडण्याचा परिणाम सोसावा लागला आई मरुदेवी राजावली ब संघाला. मोठा प्रहार केलाय समोरच्या दिशेने, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत. जबरदस्त फटका येतोय, बॉल एक टप्पा खात सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. चौकार. पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरला इथे 12 वरती 2 आणि मरुदेवी राजावली 14 वरती एकही विकेट नाही. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये सध्या बोलबाला आई मरुदेवी राजावली आणि त्या प्रकारे बॅटिंग सूरज माळीसारखी करावी लागेल या स्पर्धेमधलं. आणि आजच्या रात्रीतलं हे पहिलं अर्धशतक, पहिल्या स्पर्धेचं दुसरं. 24 बॉल 78 धावा. दिनेशजी कालच्या रात्रीमध्येही पाहिलं आपण, 88 धावांचं जे टार्गेट होतं ना तेही चेस वाटू लागलं होतं. 6 बॉल मला वाटते 5 बॉल 15 मॅच आला होता आणि तिथे तो मॅच कमबॅक केला होता अमीर तासेने. ती गोलंदाजी केली. 6-24चा मॅच तिथे 6-22चा मॅच षटकार आला. 5-16 मध्ये धावा डिपेंड झाल्या. म्हणूनच टार्गेट कोणतेही असू द्या सेफ नाही आहे या मैदानावरती. निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये फलंदाजी झाली, अफलातून बॅटिंग काल पाहिली. धावांचा पाठलाग करत असताना कित्येक वेळा असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ अगदी टार्गेटच्या जवळ पोहोचेल. यावेळेस जबरदस्त फटका, बॉल हवेत आहे, उंची जास्त प्राप्त केले, लांबी तितकीशी कमी पाहायला मिळते. झेलबादच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला टीम आई मरुदेवी राजावली बीला. तशी आपण पाहिलं होतं की हाफ सेंचुरी करता सूरज करता रोशनजी पाटील साई विराट ट्रान्सपोर्टचे सर्व आणि त्यांच्या जिवलग मित्र विशाल यांच्याकडून पारितोषिक आलं होतं 500 रुपयाचं. मी विनंती करेन साई विराट ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर रोशनदादा पाटील आणि विशाल दादांना की आपण स्टेजवरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आयोजक ही माहिती देतात आमच्यापर्यंत. 14 धावा 1.1 बॉल. अर्नाला टीम पाठवण आपला कॅप्टन एकविरा नायगाव वेळेच्या आधीच इथे आल्यात. समोरचा संघ उपस्थित नाही आहे सध्याच्या घडीला. 14 धावा. विकेट गेल्यानंतर सध्या दबाव आहे. आई मरुदेवी राजावली. मला वाटते एक स्पर्धा पाहिली रवींद्र ठक्कर सरपंच उपसरपंच चषकामध्ये, ती कंटिन्यू रायव्हलरी पाहिली. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये 2-3 वेळा पराभव केलं होतं या संघाने. आणि आज बरोबर या स्पर्धेमध्ये जे टार्गेट सेट केले ना ते अपसेट करण्यासारखं आहे. असं नाही की 91-92 मोठ्या धावा आहेत. अंगदकडे ती क्वालिटी आहे आणि सध्या डॉट बॉल येतोय. जबरदस्त फॉर्मला आहे मिस्टर अंगद. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर लेंथ वरती होते आणि एक विकेट त्यामध्ये मिळवलेली पाहायला मिळते अंगदच्या माध्यमातून. धावसंख्या 14. एक विकेट माघारी परतल्यानंतर लोअर फुल टॉस. जबरदस्त चेंडू गतीमध्ये परिवर्तन करतायत. याही वेळेस आपण पाहिलं तर जणू काही मोठा फटका खेळण्याच्या मोहात होते मयूर, मात्र शेवटच्या क्षणाला बॅकलिपला खाली केला आणि बॉलला अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळले. धावसंख्या पोचते फलकावरती 15. किशोर आणि मयूर
ही जोडी सध्या पाहतोय पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 21 बॉल 77 ची गरज. षटकार चौकार ठोकावे लागतील. सुरत सारखी बॅटिंग करावी लागेल मयूरला. ओ अप्रतिम डिलेव्हरी. समोरच बॉल ठेवला आणि फुल्ली लेनचा वापर करतोय. बॉल टॉस देखील करतोय. सरप्राईज करतोय. राईज करतोय. अंगद मॅन इन फॉर्म. घरचं मैदान असल्याचं हे ॲडव्हान्टेज आहे. ही खेळपट्टी पाहिली ना तर जवळजवळ लांब लचक खेळपट्टी आहे. प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करण्यात तितकं यश मिळत नाही इतकं अंगदला मिळालं या मॅच मध्ये. खूप चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवतायत. उंचीचा पुरेपूर वापर ते करतायत. यावेळेस अगदी खोलात चेंडू टाकला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल ठरला होता. डॉट बॉल. काय गोलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू हाताळत असताना फक्त 1 धाव आणि 1 विकेट आतापर्यंत अंगदच्या नावावरती पाहायला मिळते. अक्षय सर जबरदस्त गोलंदाजी होते खास करून अंगद कडून. ज्या पद्धतीने पहिला बॉल विकेट, दुसरा डॉट, तिसरा बॉल सिंगल, बाकीचे दोन्ही बॉल डॉट आले. 5 मध्ये 1 धाव 1 विकेट. आता शेवटच्या बॉलवरती देखील सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि डेफिनेटली आणखीन एक अंगदच्या नावावर हा विकेट. काय गोलंदाजी करतो अंगद. मॅन इन फॉर्म. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपलं अधिराज्य, आपलं अस्तित्व, आपला दमखम दाखवतोय. 2 विकेट 1 रन. ब्रिलियंट बॉलिंग अटॅक. 2 ओव्हर 15 धावा 2 विकेट. मंडल टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक नाईट क्रिकेटचा थरार. दुसरी रात्र आणि एक जबरदस्त लाख मुळाची गौरवशाली अभिमानाची मानाची प्रतिष्ठेची पहिली नाईट क्रिकेटची स्पर्धा या टिवरी गावाची. एक जबरदस्त खेळ. पहिल्या इनिंग मध्ये पहिलं 92 धावा या धावफलकावरती टार्गेट सेट केलंय आणि बॉलिंग मार्क वरती अरमान. पहिला बॉल अरमानचा ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर टिप मधून पुढे येईल. 1 धाव कंप्लीट. सिंगल वरती समाधानी व्हावं लागेल. या प्रकारे सिंगल डबल सध्या टिवरी संघ खुश आहे. येणारे बॉल 17 मध्ये 76 ची गरज दिनेश सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि सातत्याने आपण पाहिलं तर वीर दिली गेली नाही मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा 2 विकेट जरूर गमावल्यात. इथून आक्रमण करावं लागेल जर धावांचा पाठलाग इथे करायचा असेल तर. ऑन साईडला चांगला फटका खेळलेत. सिंगलच्या माध्यमातून धावा पुढे येत आहेत. मात्र सिंगलने काम बनणार नाही. मोठे फटके हवाई यात्रावरती चेंडूला पाठवावा लागेल राजावली संघाला. 2-3 वेळा सलग पराभव केलं होतं राजावली संघाने म्हणून ती रायव्हलरी राहिलंय. आणि आज मात्र बरोबर सूड घेत असताना टिवरी संघ गावात खेळतायत. घरचं मैदान, नाईटची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आणि तो परफॉर्मन्स जसा पाहिजे ना तसा होतोय. प्रेक्षक खुश. ज्या पद्धतीने टिवरी गावाची ही स्पर्धा आणि टिवरी गावाचं सर्व प्रेक्षक सपोर्ट करतात टिवरी संघाला. राजावलीचेही आहेत. निश्चितच दोन्ही बाजूने प्रेक्षक वर्ग येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर आता वेगात चेंडू टाकला होता. हाही बॉल निर्धाव येतोय. डॉट बॉलचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढले गेले या मॅच मध्ये आपण पाहिलं तर. अक्षय सर नो डाऊट चांगला उल्लेख तुम्ही करतायत. 17 धावा आणि डॉटवर डॉट येतात. अरमान दाखवलेत ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे राऊंड विकेटने. पुन्हा एकदा पहा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहेत आणि आज खऱ्या अर्थाने आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये पाहिलं ना तर बॉल फेकून झाल्या तर 5 म्हणजे तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. इकॉनॉमिकली जर या स्पर्धेत कुठला संघ मेंटेन राहिलाय तर नाव घेतलं जाईल की जय हनुमान टिवरी संघ. 17 बॉलमध्ये 18 धावा 2 विकेट. घरच्या खेळपट्ट्यावरती योग्य लेंथवरती गोलंदाजी ते करतायत आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळतायत. याही वेळेला हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय
आणि तोही चेंडू निर्धाव येतोय. 3 षटक समाप्ती अखेरीस धावा झालीत 18. 2 विकेट माघारी परतलेत. भरपूर मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल आणि 74ची आवश्यकता. हो, शेखर यांना देखील पाहतोय ऑन स्क्रीन. वेलकम शेखर. टिवरी संघाचा गोलंदाज आणि चेहऱ्यावरती स्माईल भरपूर आहे. टिवरीचे समर्थक मॅचचा आनंद घेतात. विपिन दादा यांना देखील पाहतोय की काय आपण इथे डीजेच्या भूमिकेमध्ये आहेत ते. हर्षद मामा यांना पाहिलं आपण. शशी आलाय. आज जर पाहिलं जिकडे पाहावं तिकडे गोलंदाजाचं सध्या सेकंड इनिंग मध्ये राज्य आहे. टिवरी संघ खेळतोय, खुश आहे. 19 बॉल मध्ये 18 धावा दिल्यात. 11 मध्ये 74 म्हणजे आता म्हणू शकतो की एकतर्फा मॅच. अशक्य आव्हान शक्य करावं लागेल. किशोरच्या बॅटवरती अगदी बॉल व्यवस्थित येताना पाहायला मिळत नाहीत. आणखीन एक बॉल पायावरती आदळलाय की काय, मात्र पाठीमागच्या दिशेने बॉल निघून जातोय. लगातारचे 2 चेंडू शशी यानेही आता निर्धाव हाताळलेत. जवळपास आमचे गुंडलेकर आम्हाला कळवतील किती निर्धाव चेंडू आलेत या इनिंगमध्ये. 23 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि आतापर्यंत तेवढ्या धावाही नाही आहेत बोर्डवरती. डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट सातत्याने जात आहेत. उलट दिशेने कठीण झेल होता. आपल्या स्पेलमध्ये विकेट हवा आहे तर इथे हा कॅच घेणं गरजेचं होतं. 1 रनने धावपळक 19 धावा. थोडासा आळस देखील आला असेल प्रेक्षकांना. ज्या पद्धतीने ही खेळपट्टी राहिली, ही स्पर्धा राहिली, चौकार षटकार लागतायत आणि या मॅचमध्ये टिवरी संघाची गोलंदाजी करतो ना, लाजवाब गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारा करतायत. जबरदस्त प्रयत्न होते शशी यांचे. पाठीमागच्या दिशेने जात असताना हा झेल निश्चितच सुटला गेलाय. शॉट ऑफ लेन त्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध सीमारेषेच्या पलीकडे षटकार. की किती मार्जिनने पराभव होणार, किती धावा केल्या जातील बॅटिंग करत असताना. काम 25 झालंय समोरच्या टीमचं, टिवरी संघाचं. 25 धावा. आई मरीदेवी राजावली टीम एक चांगला संघ आहे राजावली संघ. आणि या संघामध्ये पाहिलं ना, मयूर, नवनाथ, किशोर, जय असे खेळाडू आहेत. चार बॉल 25 धावा. औपचारिकता शिल्लक. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं कठीण असते, परंतु या मॅचची भविष्यवाणी अगदी सोपी झाली. 8 मध्ये 67 पाहिजे. दांडी गोल. बेल्स डाऊन. काय गोलंदाजी होते. धुवाधार तिखट मारा. वेल डन. त्रिफळ उद्ध्वस्त. सूरज माळीने काय बॅटिंग केले त्याच्याकरता जे गाणं आहे आणि आमचे मुख्य आयोजक दाऊ दादा यांच्याकरता हे गाणं. काय स्पर्धा भरवलंय. मुख्य आयोजक भरपूर मेहनत. जे हनुमान मंडळाचं कौतुक करेन. ही मंडळाची स्पर्धा आणि दाऊ दादा यांचं काय आयोजन नियोजन. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा. अंतिम बॉल या 4थ्या ओव्हरचा. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. फिल्डर आहे आरामात आता फिल्डिंग करत असताना एका धावेने धावपळक जर पाहिलं 4 ओव्हरमध्ये टोटल धावा जर पाहिल्या ना तर टीमची धावसंख्या 26 धावा. एकतर्फा मॅच झालाय. दिनेश सर, या मॅच मध्ये आपण हेच रिझल्ट पाहतोय. अगदी आपण
शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावरती अंगत आले. जबरदस्त चेंडू हाताळतायत. 2 विकेट त्याने पहिल्याच स्पेलमध्ये मिळवल्या होत्या. एक धाव खर्च करत असताना योग्य लेंथवरती आणि खास करून उंचीचा पुरेपूर वापर या खेळपट्टीवरती करतोय अंगद यांना आपण पाहिलं तर. टिवरी गावाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्याचा उल्लेख आम्ही अनेक वेळा केला अंगद पाटील या नावाने, आणि आज ती संगत दिसली अंगदची. पुढचा बॉल पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक. रेडी नव्हता बॅटर. नाईटचा सराव नाही ना, त्या कारणास्तव इथे सातत्याने बेट होतोय. रुपेश कॅप्टन आहे संघाचा. 4 मध्ये 66 पाहिजे. एखादी रील्स व्हायरल करण्याकरता एखादा षटकार यावा लागेल तर ती व्हिडिओ देखील येऊ शकते. चांगला चेंडू हाताळला होता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. ऑन साईडला यावेळेस जागा बनवून खेळलेत. फाईन लेगच्या क्षेत्रात खाली क्षेत्र आहे आणि तिथे बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता. इथे हा पटका स्लॉग हिटचा पटका पाहिला. इन टू द गॅप मध्ये बरोबर कटआउट आहे बॅनर. इथे आमचे सर्व हनुमान मंडल मास्टर, हनुमान मित्र मंडल मास्टरचा आपण पाहिला तो कटआउट. तिथेच सलामी दिलाय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने स्वीप केलाय या बॉलला. पायातला बॉल होता. स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 रन येतोय. आता 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल पाहूया. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंगदने जबरदस्त गोलंदाजी केली. 6 धावा 2 विकेट. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतोय अंगद. याही वेळेला फुलर लेनचा चेंडू होता. तिथे रनआउटची संधी आहे का, मात्र चुकीच्या दिशेने पैकी केली गेल्या. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल मॅच मधला. धावसंख्या 31. मोठ्या फरकाने हा विजय पाहायला मिळतोय. 1 बॉलमध्ये 61 धावा करायच्या आहेत. मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली. जय हनुमान ब या संघाची आपण पाहतोय. याही वेळेला जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय आणि तोही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून येतोय. अगदी आपण पाहतोय सामना समाप्त झालाय. 60 धावांनी जय हनुमान टिवरी ब संघाचा हा मोठा विजय या श्रद्धांजली चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम जय हनुमान टिवरी ब अँड हार्ड लक टीम आई मरुदेवी राजावली ब. चला टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. बक्षीस तसंच जा. पैसे कोण जाणे क्या भाई हार गई टीम मत ला कुछ तेरे को लावू कुछ नको नको. चला या आपण टॉसच्या दिशेने वळतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. एकविरा नाईगाव